नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा महापुरुषाच्या जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना जग खुळाबाळू म्हणत होते. पण ते प्रत्यक्षात एक जन्मसिद्ध योगी होते. हे आहेत बाळूमामा. बाळाप्पाचा जन्म एका सामान्य धनगर कुटुंबात झाला. पण जन्मापासूनच ते असामान्य होते. लहानपणी बाळाप्पाचे खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष नसे. ते हट्टी नव्हते, दंगामस्करी नव्हती, वात्रटपणा नव्हता. ते नेहमी एकांतात गंभीरपणे विचार करीत बसत. सवंगडी, भावंडे, आई-वडील यांच्यात ते रमत नसत. एकटे बसून चिंतन करणारे हे बालक सामान्य माणसांना वेडसर वाटले तर नवल काय. त्यांना लोक म्हणत खुळा बाळू. पण हेच खुळेपण त्यांची खरी ओळख होती. ती होती परमात्म्याशी असलेली अतूट नाळ. महाराष्ट्राचे थोर संत समर्थ रामदास स्वामी सुद्धा बालपणी असेच होते. ते आपल्या घरी अंधाऱ्या खोलीत गंभीरपणे चिंतन करीत बसायचे. त्यांच्या आईने विचारले, नारायणा, तू कसला विचार करतोस? त्यांनी उत्तर दिले, चिंता करतो विश्वाची. बाळाप्पाच्या एकांत प्रियतेचे उत्तर यापेक्षा वेगळे नव्हते. संतांची वाट नेहमीच लोकांना वेगळी वाटते, कारण ते जगापेक्षा वेगळ्या उंचीवर विचार करत असतात. वडील मायाप्पांनी बाळाप्पाला वळण लावण्यासाठी जैन व्यापारी चंदूलाल शेटजींकडे गुराखी म्हणून ठेवले. त्यांना जेवणासाठी एक थाळी आणि पाण्यासाठी एक तांब्या दिला होता. त्या थाळीला एक छिद्र होते. पण बाळाप्पा त्या थाळी तांब्याला इतक्या भक्तिभावाने पुसत की त्या वस्तू लकलकीत चमकत असत. एके रात्री शेटजींची आई गोठ्यात गेली. तेथे दिवा नव्हता, पण प्रकाश होता. त्या थाळीच्या छिद्रातून बॅटरीसारखा तेजस्वी प्रकाश पडत होता. त्या प्रकाशात त्यांना जैन मंदिराचे दर्शन झाले. त्यांनी ती थाळी देवघरात ठेवली आणि त्यानंतर शेटजींच्या व्यापारात भरभराट होत गेली. मित्रांनो, जेथे संत राहतात तेथील धूळही पवित्र होते. बाळाप्पाच्या सान्निध्याने एका साध्या थाळीने चमत्कार केला. वडिलांनी बाळाप्पाला लग्न करण्यास सांगितले. बाळाप्पा शांतपणे म्हणाले, माझ्यासारख्यांची लग्ने सुखकारक होत नसतात. लग्न नको. पण घरच्यांनी दबाव आणला. अखेर नाईलाजाने बाळाप्पा लग्नाला तयार झाले. विवाहाच्या वेळी बाळाप्पाने नव्या सासऱ्याला सांगितले, तू माझे लग्न करशील तर लवकरच